नमस्कार मंडळी, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अनुभव तुझे माझे. तर काय झालं ना, आम्ही एका ठिकाणी अलकुद्रा करून ठिकाणी तिथं आम्ही आउटिंगला गेलेलो आणि रात्री आउटिंग वगैरे फिनिश करून आम्ही सकाळी तिथून नाश्ता वगैरे करून निघालो आणि तिथंच त्याच्याजवळ एक लवलेक करून ठिकाण आहे. ॲक्च्युली आम्हाला लवलेकला जायचं होतं, पण आम्ही तिथं न जाता दुसऱ्या ठिकाणी गेलो. तर म्हटलं चला लवलेक कसा आहे आपण बघत जाऊ. याच्या आधी आम्ही सुद्धा कधी गेलेलो नव्हतो. तर लवलेक होता आणि त्याच्या बाजूमध्येच आहे ना फ्लॅमिंगो लेकसुद्धा होता. तर तिथं ना खूप सगळे फ्लॅमिंगो असे कडेला येत होते, ते यायचे आणि परत मध्ये जायचे. असं आपण जवळ गेलं ना का शूट करायला का ते लगेच आतमध्ये पळायचे. आणि एवढे छान व्हाईट कलरचे पण होते आणि पिंक कलरचे पण होते. आणि ना ते असे एका पायावर आहे ना लय वेळ उभे राहायचे आणि खूप छान असं दिसत होतं वातावरण. कारण ह्या म्हणजे सकाळचा टाईम होता 11 11:30चा. आणि तुम्ही इथं बघू शकताय. त्याच्यानंतर हा आहे ना लवलेक आहे, त्याच्या साईडनी पूर्ण त्यांनी ना पाथ बनवलेला आहे चालायला, का आपण चालत चालत पूर्ण लेक बघू शकतोय. आणि आतमध्ये ना असे छान असे अगदी अप्रतिम असे आहे ना मासे, म्हणजे वेगळे वेगळे सगळ्या कलरचे, येल्लो, ऑरेंज, व्हाईट, सगळ्या कलरचे, मरून. अगदी एक फिश होता ना, तर त्याला माझी मुलगी बोलली, मला तर नव्हतं माहिती, याला टायगर फिश बोलतात. त्याची स्किन ना टायगर सारखीच होती आणि एवढे छान ते खेळत होते ना, मस्त वाटत होतं. आणि पूर्ण लेकच्या साईड म्हणजे आपण फिरू शकतोय, पण खूप मोठा आहे तो लेक. आपण थकून जाऊ ना, त्याच्यासाठी काय त्यांनी मधूनच पाथ बनवलेला आहे. आपण असं शूज वगैरे काढून तिथून पाण्यातून चालू शकतोय, तुम्हाला जर पूर्ण लेक फिरायचा नसेल ना तेव्हा. तर मग आम्ही तसंच केलं, कारण ऑलरेडी आम्ही थकलो होतो ना, तर आम्हाला घरी यायचं होतं. पण लईच मस्त वाटत होती, इतकं गार आणि स्वच्छ पाणी होतं ना, पायांना लय मस्त वाटत होतं. तर मग आम्ही तिथून बाहेर निघालो आणि मला तर तिथं मासे पाहायचीच एवढी मजा आलेली ना का बास कधी. म्हणजे कुठं पण जा, असं नव्हतं का एक पर्टिक्युलर जागेवरच फक्त तिथं फिश आहे. सगळीकडं तिथे आहे ना आतमध्ये ते फिश फिरतच होते ना, एवढ्या अलग अलग प्रकारचे होते ना. आणि हंस वगैरे पण होते, पण ते काय असे ना आपण फोटो काढायला किंवा व्हिडिओ कॅप्चर करायला गेलं ना का ते लगेच आहे ना आतमध्ये पळायचे. त्याच्यामुळं काय मी त्यांना एवढं कॅप्चर नाही केलं. पण फिश आहे ना अशी मस्त फिरत होती त्यांच्या मताने अशी मोकळी ढाकी, तर मी त्यांना ना कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे. तर मग आम्ही ना इथून थोडंसं एन्जॉय केलं आणि छान होतं. जर कोणी असं असेल ना का त्यांना असे ठिकाणं आवडत असेल थंड मस्त पाण्याचे, फक्त फिरायचं, फोटो वगैरे क्लिक करायचे, तर तुम्ही तिथं जाऊ शकताय. आणि असं फिश वगैरे पाहायला आवडत असेल ना, मला तर म्हणजे पर्सनली खूपच आवडलं, खूप म्हणजे खूप, मला खूप मजा आली फिश बघायला तिथं. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आणि व्हिडिओला ना लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत राहिले, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. आणि मजेची गोष्ट ही होती की तिथे ना कोणत्याच प्रकारची एंट्री तिकीट नव्हती, गाडीसाठी पार्किंगला पैसे भरायचे नव्हते, मस्त तुम्ही आरामात फ्रीमध्ये फिरू शकत होते.